मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, कामकाज बंद असते। आपणाशी संपर्क साधायचा असेल माझ्याशी तर अगोदर मोबाईल करूनच आपण माझी भेट घेऊ शकतात। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करतच असतो। आपणाला जे हवं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। आजचा कार्याचा विषय आपल्याला श्राद्ध पक्षाचा 11वा भाग आहे। हा भाग सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। श्राद्ध पक्ष आजची 24 तारीख आहे, उद्या मात्र 25 तारीख आहे। 25/9/2024 तिथी अष्टमी आणि बुधवारचा दिवस आहे आणि या तिथीचा स्वामी महेश आहे। या दिवशी नारळाचा वापर करू नका। नारळ वर्जित पदार्थामध्ये येत आहे। व्याधी निर्माण करणारी ही तिथी आहे, लक्षातही घ्यावं। म्हणून या तिथीला जी अविधवा नवमी आहे त्या तिथीला नारळाचा वापर करू नका। आणि व्याधी निर्माण करणारी ही तिथी असल्याकारणाने श्राद्धाच्या करतेवेळी काही शक्यतोवर चुका होऊ न देण्याचा प्रयत्न करा। आद्रा नक्षत्र आहे, यांचे दैवत स्वामी स्वतः शंकर आहे। हा योग अत्यंत उत्तम आहे। योनी कुत्र आहे, श्वान कुत्र असल्याकारणाने आणि हा श्राद्ध पक्ष असल्याकारणाने फारच उत्तम महत्त्वाचा योग, शुभयोग हा आलेला आहे। शुभाशुभ भावनेत पण पूर्ण दिवस शुभ सांगितलेला गेला आहे। वार बुधवार असल्याकारणाने गणेशाचा वार आहे। चंद्र मिथुनेचा असल्याकारणाने मिथुन राशीचा स्वामी पण बुध आहे। तो गणेश माथ्यावर चंद्र विराजमान असलेला गणेशाचं प्रतीक या दिवशी आहे। लग्न कन्या आहे, यामुळे ते पण बुध स्वामीचेच आहे आणि बुध ह्या दिवशी स्वराशीचा बलाढ्य आहे। अत्यंत उत्कृष्ट योग या ठिकाणी आलेला आहे। असा विराजमान असताना रवी उदयमान आहे सोबत, म्हणजे प्राणदाता उदयदाताचा योग या कुंडलीत आहे। उद्याच्या कुंडलीत उदात्त योगकारक कुंडली उद्या निर्माण होणार आहे। चंद्र राशी स्वामी गुरु नवपंचम योगात शुभ आहे। चंद्र राशीशी गुरुमन आणि गुरु नवपंचम योगामध्ये अत्यंत शुभ योग आहे। या दिवशी अविधवा नवमी श्राद्धचा दिवस आहे। खऱ्या अर्थाने ज्याला मृत्यू दिनांक व मृत्यूची वेळ माहीत आहे, मग या दिवशी ज्या सौभाग्यवतीचे निधन व वेळ साधत असली तर अति भाग्यकारक योग हा आहे। परंतु ह्या दिवशी निधन झालेले नसले तर मग हा एक प्रश्न निर्माण होतो की ह्या दिवशी अविधवा नवमीच्या दिवशी नंतर निधन झालेले असलेच तर मग ह्या अविधवा नवमीच्या श्राद्ध आपल्याला करता येईल का? तर माझ्या मते मुळीच नाही। माझी पत्नी स्वर्गीय सौभाग्यवती निर्मलाबाई सुरेशराव बोरकर यांचे निधन कृष्ण पक्षात चतुर्दशी तिथीत झालेले आहे, 14:04 अशी मला ही पूर्ण माहिती असल्याकारणाने यांचे श्राद्ध अविधवा नवमीला करावे का? तर मुळीच नाही। कारण मला वेळही माहीत आहे, तिथीही माहीत आहे, सर्व माहीत आहे। मग अविधवा नवमी हे कोणासाठी आहे? तर ज्यांना तिथी माहीत नाही किंवा आणि तारीख वगैरेही माहीत नाही आहे, वेळही माहीत नाही, त्यांच्यासाठी ही शास्त्राचा पर्याय म्हणून आहे। शास्त्रासाठी मृत्यूदिवस व ही महत्त्वाची असते, हे प्रारंभापासून मी सांगत आलेलो आहे। ज्यांना तारीख व वेळ माहीत नाही त्यांच्यासाठी ही सोयीची पर्यायी व्यवस्था शास्त्राने करून दिलेली आहे। भरणी श्राद्ध हे खऱ्या अर्थाने स्वर्गीय व्यक्तींसाठी मुळीच नसते। भरणी क्रमांक 2चे नक्षत्र मेष राशीचे नक्षत्र, परंतु या नक्षत्राचा स्वामी यम आहे।
म्हणून यमाची ही शांती आहे. आता मला असा प्रश्न पडतो की ज्या यमाने माझ्या प्रिय पत्नीचे व्यक्तीचे प्राण घेतले आहे, मग त्यांची मी शांती करावी का? ज्यांनी माझ्या पत्नीचे प्राण हिरावून घेतले आहे त्याच्याविषयी मी श्रद्धा बाळगावी का आणि मग श्राद्ध करावे का? तर माझ्या मते मुळीच नाही. अशांची तर आठवण पण नको, पण स्मरण पण नको. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र आहे, याचा स्वामी पितर आहे, याची शांती करायला हवी. परंतु मघा नक्षत्र हे नाशकारक आहे, म्हणून या ठिकाणी ते पण श्राद्ध करण्याची गरज नाही. मग अशा नाशकरांचे स्मरण पण नको, शांती नको. कुठलेही विधी करत असताना मनाला पटले तेच करावे. खरे तर शास्त्र हे अनादी काळापासून चालत आलेले आहे. त्याच्यात फार मध्यंतरानंतर मोठे मोठे बदल झालेले आहे. ते मुळातच आहे की नाही याविषयी शंका येते. व यात आर्य व द्रविड यांचे मिश्रण हिंदू संस्कृतीत झालेलं आहे. कारण आर्य हे बाहेरून आलेले आहे आणि द्रविडांचा हा भारत आहे. आणि आर्य जसे पुढे सरकत गेले तसे ते दक्षिण भारतामध्ये द्रविड राहिले आणि आर्य उत्तर भारतात राहिले. दोघांचं मिलन म्हणून ही संस्कृती झालेली आहे. त्यामुळेच असे बदल सदल आपल्याला दिसून येतात. श्रावण महिना उत्तर भारतात आपल्याला आणि दक्षिण भारतात महाराष्ट्रात 15 दिवसाचा मोठा फरक आजही आपल्याला पाहण्यात येतो. उत्तर भारतात 15 दिवस अगोदर श्रावण महिना सुरू होतो आणि आपला 15 दिवसानंतर होतो. मग खरे कोणता श्रावण मानावा असा प्रश्न मनाला विचारावासा वाटतो. पण आजची विचारवंत मंडळी एकत्र येऊन याबाबत एक वाक्यता का करत नाही हेच समजत नाही. एक धर्म, एक संस्कृती, एक देश, मग एकच पंचांग का नसावे? त्यातील मुहूर्त एक असायला हवे, ते आजही नाही. म्हणून खऱ्या अर्थाने मनाला पटायला हवे तो शास्त्राधार घ्यायला हवा. वर्णिशास्त्र श्राद्ध वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय करता येत नाही. वर्ष श्राद्ध झाल्यावर करावे असे सांगितले जाते. असे असताना मग 16 महिन्याच्या श्राद्धाचा नियम हा का आहे? वर्ष श्राद्ध झाल्यावर जर भरणी श्राद्ध, मग 16 महिने 4 महिने मग कुठले घालवावे हा प्रश्न निर्माण होतो. अस्थि विसर्जन ज्या ठिकाणी केले जाते त्याच ठिकाणी वर्ष श्राद्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु अनेक जण श्राद्ध तर करणे सोडा, पण असं अस्थि विसर्जनाच्या स्थानाचा विचारसुद्धा मनाला करत नाही. प्रथम श्राद्धाच्या वेळेचे वर्ष श्राद्ध उरकून घेतात, त्याला वर्षी श्राद्ध वळून घेतले सांगतात. आता हे मनाला पटते का? शास्त्रात तर हे मुळीच बसत नाही. असेच एक विधान तीर्थस्थानी श्राद्ध केल्यावर पुनश्च श्राद्ध करण्याची गरज नाही असा समज पसरवला गेलेला आहे. कारण मनामध्ये श्रद्धा नाही, त्यांनीच हा प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे. मातृगया मातेचे श्राद्धाचे ठिकाण तर अनेकांना माहीतसुद्धा नाही आहे. पितृगया फार थोड्या लोकांना माहीत आहे. आता मातृगया व पितृगया ह्या ठिकाणी श्राद्ध केले म्हणजे पुनश्च श्राद्ध करावे लागत नाही असा समज जो असेल तो पूर्ण असत्य आणि खोटा आहे आणि तो शास्त्राच्या विरुद्ध आहे. आणि ह्यामुळे पित्र आपल्याला धोक्यात येत असतात. नित्य रोज जेवल्यानंतर पुनश्च जेवण आपण करतो की नाही? मग पितरांना जेवण द्यायला नको का? प्रत्येक वर्षी का एखाद वेळेस जेवण झाल्यावर जेवणच करत नाही आपण? श्राद्धसुद्धा हे केलेच पाहिजे. या ठिकाणी मीच जोडलेला आहे, च लावलेला आहे. श्राद्ध केलेच पाहिजे. हे श्राद्ध तिथी आणि वेळेनुसारच करावे लागेल. सर्व पितृ अमावस्या ही पण ज्यांना तिथी तारीख माहीत नाही, सरसकट शेवटचा दिवस महालयाचा, त्याच अमावस्या पितर स्वामीची, म्हणून अशांसाठी हा शास्त्राला पर्याय आहे. म्हणून इतरांना ज्यांना तिथी आणि तारीख आणि वेळ आणि माहीत आहे, सर्व काही माहीत आहे, त्यांच्यासाठी हे या ठिकाणी श्राद्ध करण्याची मुळीच गरज नाही. ज्यांना तिथी व वेळ माहीत आहे त्यांनी अशा दिवसाचे पालन करण्याची आवश्यकता मुळीच नाही. तारीख 25/9/2024 वार बुधवार, अविद्वा नवमी. यात विधवा हा शब्द मनाला खटकतो, रुचत नाही. म्हणजे नाही, विधवा नाही असे म्हटले असले तरी म्हणजे आहे, विधवा आहे असा समज देखील होतो. म्हणून ह्या दिवसाला पंचांगकर्ते यांनी अविधवा न म्हणता न लिहिता सौभाग्यवती नवमी लिहायला काय हरकत आहे? तरी पंचांगकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं आणि यात चुकीची दुरुस्ती करायला हवी.
सौभाग्यवती नवमी म्हणायला सुरुवात आपण पण करा आणि हाच प्रयोग उत्तम आणि यथायोग्य राहणार आहे. शब्दाने सुद्धा दुःख निर्माण होते, म्हणून ते मनाला पटत नाही आणि श्राद्धाचा विषय हा नाजूक असतो. तसेच श्राद्ध करतेवेळी मातृश्राद्ध करतेवेळी जे सौभाग्यवतीचे स्त्रियांचे निधन झालेले आहे, त्यांना मृत्यू आले आहे, जे स्वर्गवासी झालेले आहेत, त्यांच्या श्राद्धाच्या वेळेला लाल कुंकाचा वापर करावा. लाल फुले घ्यावीत, गजरा ठेवावा, जोडवी, मंगळसूत्र, कुंकवाचा करंडा, नथ, लाल वस्त्र, लाल पीस, लाल बांगड्या. हिरव्या बांगड्यासुद्धा सौभाग्यकारक असतात. पांढरी फुले, पांढरे वस्त्र किंवा काही गोपीचंदन पांढरं लावतात, ते मात्र निषिद्ध आहे. ते विधवा स्त्रियांना लावण्याचा तो प्रघात आहे. आईंना जो पदार्थ आवडत असेल तोच पदार्थ श्राद्धात ठेवावा. खरे पाहता त्यांच्यात वापरात असलेले दागिने जर श्राद्धात ठेवले दरवर्षी महालयाच्या काळामध्ये तर अत्यंत उत्तम राहील. त्यांचे दागिने तिथे ठेवावे, त्यांना आवडेल तो पदार्थ तिथे खायला द्यावा आणि त्यांच्या घरामध्ये इतर सर्वांच्या फोटोपेक्षा आईवडिलांचे फोटो सर्वात मोठे ठेवण्याचा प्रयत्न करा. काहींचं मत आहे, काही महाराज असे सुद्धा सांगतात की मृतात्म्याचे फोटो लावू नका. आता मृतात्म्याचे फोटो लावू नका आणि मग या महाराजांचे फोटो लावावे का, ज्या महाराजांचा आपला काहीही संबंध नाही, त्यांनी आपल्याकडून घेतलेला एक कवडीसुद्धा दिलेली नाही. आणि मग हे असे माते भडकवीपणाचा जो प्रकार आहे तो आपण ऐकायला नको. आणि आपल्या आईवडिलांच्या बाबतीत तर मुळीच ऐकायला नको. त्यांना स्पष्ट सांगायला पाहिजे, महाराज तुमचा काय संबंध, तुम्ही मार्गदर्शक आहात एवढं खरं आहे, पण ज्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिलेला आहे, मोठे लहानचे मोठे केले आहे, कष्टाने केलेले आहे आणि ज्यांनी आम्हाला संपत्ती दिलेली आहे, ज्यांनी आम्हाला दान केलेलं आहे, त्यांचे आम्ही फोटो लावून हे तुमचं म्हणणं आम्हाला मुळीच पटत नाही, असं त्यांना बजावून आपण सांगितलं गेलं पाहिजे. कारण आईवडिलांविषयीचं अक्षम्य असं बोलणं सहन करणे म्हणजे पाप स्वीकारण्यासारखं आहे. म्हणूनच पुनश्च मी सर्वांना आपल्याला मनाला पटेल असंच मी हे तुम्हाला सांगत आहे आणि ह्याबद्दल आपण विचार करावा. माझे विचार आपल्याला आवडत असेल ते इतरांना शेअर करा आणि त्याचा पुण्याचा लाभ आपण घ्यावा. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला 2 कार्यसिद्धी यंत्र देत असतो. ती ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी ती मागून घ्यावी. त्यासोबत पत्र द्यावं. पत्र देत असताना आम्हाला आमची श्रद्धा यंत्रावर आहे, आम्हाला ती 2 यंत्र पाठवून द्यावी. पाठवण्यासाठी आपण 5x11चं पाकिट घ्या. त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता पिनकोड नंबरसह लिहा आणि त्याच्यावर साधी पोस्टाची 20 रुपयाची तिकीट लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटाच्या आत टाका. त्या पाकिटावर मी सांगितलेला पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या. ते माझ्याकडे पाकिट आल्यावर आम्ही त्या तुमच्या पाकिटामध्ये बंदिस्त करून ते पाकिट पोस्टाच्याद्वारे तुम्हाला पाठवण्याचा नक्की प्रयत्न नाही, नक्की पाठवणार आहोत. परंतु मी आता दौऱ्यावर आहे. 5 तारखेनंतर मी तुमचं जे पाकिट माझ्याकडे आलेले असतील ते पाठवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. असो, श्रद्धा ठेवा. ही काच फ्रेम मात्र करावी लागतील आणि ही सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. ही सर्व जाती समूहाला चालणारी आहे कारण ही ग्रहाधीन आहे. जिथे तुमचं पैशाचं उत्पादन होतं, व्यापार येतो, ज्या ठिकाणी पैसा येतो, शाळा, कॉलेज, वकिलांच्या ऑफिस, इतरांचे व्यवसायाचे ठिकाणं, या ठिकाणी ती लावावी आणि घरातसुद्धा ही लावायला हवी. म्हणून 2 पाकिट आपल्याला पाठवायला हवी. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी. आजचा कार्यक्रम च्या प्रतिक्रिया मला जरूर आपण द्याव्या. त्याचप्रमाणे आजच्या कार्याचं समापन करत जाण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया.